31 आणि नवं वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई देखील सज्ज झाली आहे. मुंबईतील हॉटेल पब सजलेत. आढावा घेतलाय प्रतिनिधी पंकज दळवी यांनी. 31 डिसेंबर म्हणजे जुन्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचं स्वागत करण्याचा क्षण आणि मुंबईमध्ये त्याच्या सेलिब्रेशनचा प्रचंड माहोल असतो. मुंबईतली रेस्टॉरंट्स जी आहेत ती सज्ज व्हायला सुरुवात झालेली आहे. संध्याकाळ नंतर ही रेस्टॉरंट जी आहेत ती माणसांनी इथे येणाऱ्या खवय्यांनी न्यू इयरचं सेलिब्रेशन करण्यासाठी जमलेल्या लोकांनी फुलून गेलेली असतात. हॉटेलनी त्यांची टेबल्स जी आहेत ती सज्ज ठेवलेली आहेत. बार काउंटर्स असतील किंवा मॉकटेल्सची काउंटर्स असतील ते काउंटर्स सजवलेले आहेत आणि पूर्णपणे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईतली रेस्टॉरंट जी आहेत ती तयार झालेली आहेत. आपण काही रेस्टॉरंटच्या मालकांशी जो आहे तो संवाद साधणार आहोत की कशा पद्धतीनं तुम्ही हे रेस्टॉरंट जे आहे ते तयारी नवीन वर्षाची केलेली आहे. काय सांगाल, नवीन वर्षाची तयारी कशी केलेली आहे तुम्ही? नवीन वर्षात आम्ही येणाऱ्या नवीन वर्षात लोकांना सुखसमृद्धीचं जाऊ. पहिलं तुमचे धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल इकडे. आम्ही लोकांसाठी दरवर्षी स्पेशल मेनू ठेवतो 31चा. तो शॉर्ट मेनू असतो आणि तो शॉर्ट मेनू लोकांसाठी कामाचा असतो की लोकांना फटाफट सर्व्हिस देता येते आम्हाला. नाही तर जनरली सर्व्हिस द्यायला प्रॉब्लेम होतो, पण यावेळी फॅमिलीसाठी चांगली सुविधा केलेली आहे आणि स्पेशल फिशचे आयटम ठेवलेले आहेत आम्ही. यावर्षी कसा रिस्पॉन्स आहे, काय अपेक्षित आहे? लोक येतील, सेलिब्रेशन जोरदार होईल की मंदीची सावट दिसेल? यावेळी मंदीचं असं काय प्रॉब्लेम नाही आहे, पण यावेळी मंगळवार आल्यामुळे लोक 12च्या नंतर येतील आणि उद्या जास्त गर्दी होईल. कारण का उद्या जे बाहेरून फिरून येणारे लोक आहेत जनरली ते रेस्टॉरंटलाच जेवायला येतात. घरी 31 आणि मंगळवार हे कॉम्बिनेशन थोडं वेगळं दिसतं. मंगळवारचं थोडं यावेळी जरा डायसी वाटतंय, कारण का मंगळवार आल्यामुळे आणि गणपतीचा वार असल्या कारणाने लोक सगळे मानतात. त्याच्यामुळे 12च्या नंतर लोक चालू करतील. कॅमेरा पर्सन नागेश धोत्रेसह पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.